आज मी बनवत आहे काळा पावटा आणि बटाट्याच्या काप्याची भाजी, एकदम गावठी पद्धतीने घाटी मसाला टाकून. हे बघा, मी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटा भाजायला टाकला आहे. छान आता मी तो भाजून फ्राय करून घेते कांदा टमाटा. हे बघा, आपण या पावट्याला घेवडासुद्धा बोलू शकतो. हे बघा, इकडे मी बटाट्याचे काप आणि काळे पावटे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेते आता. हे बघा, स्वच्छ पाण्यात धुवून घेते. इथे कांदा आणि टमाटा छान भाजला. त्याच्यामध्ये मी थोडीशी राळ, थोडीशी जिरे आणि हळद टाकते. राळ, जिरं आणि हळद फोडणीला टाकलेलं आहे. मी माझ्या मुलीच्या घरी आहे. मुलीच्या घरातले किचन आहे. तिकडे भाजी बनवते, घेवडा आणि बटाट्याचे काप. आता मी बघा, हा आमचा घाटी मसाला आहे, घरी बनवलेला. तो आता मी टाकते भाजीमध्ये. छोटे 3 चम्मच मी मसाला टाकलेला आहे. घाटी मसाला भाजीमध्ये टाकून झाला. आता मीठ समजून मी साखरच घेतली होती. मी साखरेचा डब्बा ठेवला आणि नंतर मग मी मिठाचा डब्बा घेते. गॅस आता फुल केला. मिठाचा डब्बा किचनवरच दुसरीकडे ठेवलेला होता. तो मी आत्ता घेते. हा बघा, मिठाचा डबा. आता अंदाजे मी मीठ टाकते भाजीमध्ये. आणि छान मिक्स करते घाटी मसाला आणि मीठ भाजीमध्ये. आता मी शेंगदाण्याचे कूट टाकते त्याच्यामध्ये, बारीक करून ठेवलेलं आहे. मोठे 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकलं. हे बघा, छान मी आता फ्राय केलं. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी छान मी परतवून घेतली आणि अंदाजे पाणी टाकलं भाजी शिजायसाठी. भाजी नाही तर थोडासा असा पातळ रस्सा करणार आहे, भातावर पण खाता येईल असा. हे बघा, एवढं पाणी टाकून मी हे पातळ, थोडक्यात म्हणजे सरसरीत भाजी बनवली आहे. बघा, भाजी रेडी आहे. इकडे मी भाजी रेडी केली. आमचा आता स्वयंपाक पूर्ण तयार झालेला आहे. हे बघा काय काय बनवलं. इथे मी भाजी रेडी केली आहे. सरसरीत रस्सा बनवला आहे. इकडे चपाती बनवली आहे. इथे भात केलेला आहे. इथे दही आहे.